ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिका खूप आता एका रंजक वळणावरती येताना आपल्याला दिसणार आहे। आत्तापर्यंत इकडे आता आपण पाहतोय की वल्लरी दोन बहिणींच्या मध्ये आता फूट पाडण्याचा प्रयत्न करते आणि तिला वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये यशस्वी होत आहोत, पण एका झटक्यात वल्लरीचा हा गैरसमज तर दूर होणारच आहे। पण वल्लरी मात्र आता थोबाडावरती सुद्धा आपटणार आहे। हो प्रेक्षकांनो, कारण आता वल्लरी या सगळ्यामध्ये इकडे आता जे पेपर सात्विका फॅशनचे मात्र आता लपवण्याचा प्रयत्न करते, तेच पेपर इकडे आता उपयोगाला येणार असतात। ते म्हणजे या आता सौदामिनीच्या हातामधून आपली सात्विका फॅशन जे काही आपली सात्विका फॅक्टरी आहे ही फॅक्टरी काढून घेण्यासाठी, आणि त्याच वेळेला खूप मोठं काम आता करते ती म्हणजे नम्रता मात्र आता या सगळ्यामध्ये वल्लरीला अशी काही एक्सपोज करत आहे की या सगळ्यामध्ये आता मात्र वल्लरी बरोबर रीतीने अडकलेली आहे। नक्की सात्विका फॅशनचे कोणते पेपर वल्लरीच्याकडे होते आणि कोणते नक्की आता इकडे नम्रताने समोर आणलेत, काय घडलंय, कसं घडलंय, सगळं आता सविस्तरपणे पाहूया नक्की काय झालंय। छोटासा व्हिडिओ इकडे आता अर्णव आणि ईश्वरी यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आपण पाहिलंय की लवकरात लवकर आपण आता असे काहीतरी लूप फॉल्स शोधायचे, कुठेतरी काहीतरी पेपर असतील ज्याच्यामध्ये आपण राजेशला 100% अडकवू शकतो। राजेश या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्यासोबत जो काही फ्रॉड करतोय तो फ्रॉड आता कुठेतरी काहीतरी आपल्याला अशी गोष्ट सापडेल की ज्याच्यामुळे आपण थांबवू शकतोय आणि आता आपली सात्विका फॅशन हे आपल्या ताब्यात पुन्हा एकदा घेऊ शकतो। आणि त्यावरती अंजलीला इकडे आता खूप वाईट वाटत असतं। आपली एक चुकी, आपण कोणतेही पेपर न वाचता जी काही साईन केलेली आहे ती आता चुकीची आहे। आणि त्यावरती अंजली सांगते, मला काय वाटतं माहितीये का, आपल्या रूममध्ये पण काही पेपर असतील म्हणजे आता ते पेपर सुद्धा कधीतरी उपयोगाला येऊ शकतात असं मला वाटत आहे। आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव, ठीक आहे आपण एक काम करूया, घरी तर जाऊया, जितकं घरी शोधता येईल तितकं आता घरी पण शोधू आणि त्यानंतर मग आता जितकं आपल्याला हे करता येईल ते सुद्धा आपण इकडे करूया। असं म्हटल्यावरती सगळेजण एकत्र येऊन काही पेपर शोधायला लागलेले आहेत की ज्या पेपरमध्ये आता इकडे समजू शकेल की काहीतरी लूप फॉल्स राहिलेत किंवा हे 60% जे काही शेअर्स आहेत ते शेअर्स मात्र आता आपण कशा पद्धतीने आपल्या नावावरती पुन्हा एकदा करून घेऊ शकू। हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण कामाला लागतात आणि पेपर शोधण्याचं काम सुरू झाले। कोणते लूप फॉल्स आता इकडे सापडत आहेत का, किंवा आता असं काहीतरी सापडतंय का की ज्याच्यामुळे मात्र आता इकडे सात्विका फॅशन हातामध्ये येईल। ईश्वरीच्या हातामध्ये काही पेपर लागलेत आणि त्याच वेळेला मग आता त्या पेपरचा काहीच उपयोग नाहीये। पण इकडे आता अंजलीला आठवतं की बहुतेक घरी काहीतरी आहे, आपण एक काम करूया, आपण घरी जाऊन ते पेपर पाहूया। हे सगळं बोलल्यावरती अर्णव म्हणतो, ताई त्या माणसाने जो काही तुला त्रास दिलाय, जो काही हे सगळं केलेलं आहे ना, त्याला आता धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये। इकडे त्यानंतर मग आता तो आलेला आहे तो म्हणजे राजेशकडे, आणि बोल कसे काय तू आता त्या सौदामिनीला शेअर्स विकू शकलास। यावरती तो म्हणतो, कसं काय म्हणजे, माझ्या बायकोच्या नावाचे जे काही पेपर होते ते सगळे पेपर मी आता सौदामिनीला दिलेले आहेत, काहीही झालं तरी सुद्धा आता तुम्ही हे करूच शकत नाहीत। हां चिंटुकल्या, मला इतका कॉन्फिडन्स आहे ना की तू कधी हेच करू शकत नाही। हां पण तुझ्या घरामध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मात्र आता ती तुझी नक्कीच मदत करू शकते, पण ती व्यक्ती तुझी मदत करणार नाही, कारण ती व्यक्ती माझी मदत करते। आता अर्णव आणि ईश्वरीला काहीच कळत नाहीये की नक्की काय चाललंय, आणि त्याच वेळेला वल्लरी मात्र ह्यांचा पाठलाग करते आहे, काय नक्की ह्यांच्या हातात लागतंय। त्याच वेळेला अर्णव आता फोन करतोय आणि त्यानंतर अंजली त्याला आता सांगायला लागते, अर्णव चिंटू तू पटकन घरी ये, माझ्याकडे असे काही पेपर आहेत, म्हणजे मुळातच आता इकडे जर का याच्या आधीच मी तुला या कंपनीमध्ये फक्त सहीचे अधिकार आहेत असं लिहून दिलेलं, म्हणजे फक्त मी सहीच करायला हे यायचे ना, पण त्याआधी सुद्धा आपण बनवलेले पेपर आहेत की आता हे शेअर होल्डरची सगळी जबाबदारी फक्त तू घेऊ शकतोस, हे पेपर आहेत। हे जर का पेपर आपण कोर्टामध्ये किंवा आता हे दाखवले ना तर मी केलेल्या सहीला काही अर्थ राहणार नाहीये।
मला राहून राहून तेच वाटत होतं. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, ताई ते पेपर महत्त्वाचे आहेत, आपल्याला ते पेपर नक्कीच उपयोगाला येतील. तू एक काम कर, तू ते पेपर नीट आता जपून ठेव आणि त्यानंतर मी आता तिकडे येतोय. आणि नेमकं त्याच वेळेला अर्णवला पोलिसांचा पण फोन आलाय. इकडे आता वल्लरी विचार करते, अच्छा म्हणजे हे पेपर त्यांच्याकडे आहेत का? ते काही नाहीये, आपल्याला ही सात्विका फॅशन त्या सौदामिनीच्या नावावरून काढून तर घ्यायला पाहिजे, पण आत्ता जे 60% शेअर आहेत ना ते माझ्या आकाशच्या नावावरती झाले पाहिजेत. काय करू, कसं करू जेणेकरून आपल्याला हे सगळं करता येईल? ती आता विचार करते आहे आणि तिला एक नामी युक्ती सुचलेली आहे. ही नामी युक्ती आता अशा पद्धतीने वर्कआउट होणार असते की प्रेक्षकांनो आता मात्र इकडे ती अडकणार असते. तितक्यात आता अर्णवला फोन आलेला आहे. तो म्हणजे इकडे आता पोलिसांनी सांगितलंय की उदयकांत पकडला गेलेला आहे आणि उदयकांतचा पत्ता लागलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेजण तिकडे धावत पळत जायला निघालेले आहेत, जेणेकरून उदयकांतला पकडता येईल. तोपर्यंत वल्लरी आता ऐकते आणि ती विचार करते, उदयकांतचा त्यांना जरी पत्ता लागला असला तरी सुद्धा उदयकांतला पकडलेलं असलं तरी उदयकांत यांच्या हातात लागणार नाहीये. मला आधी हे सगळे पेपर काय आहेत ना त्याचा आता सोक्षमोक्ष लावायला पाहिजे आणि त्या पेपरचा एकदा का मी सोक्षमोक्ष लावला ना की त्याच नंतर मग आता सगळ्या गोष्टी हे करता येतील, असं म्हणत ती आता घरी आलेली नाही. इकडे आता तोपर्यंत वल्लरी घरी आलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे अंजली विचार करते, चला काही का होईना माझ्या हातात असे काहीतरी पेपर आता लागलेले आहेत की त्या पेपरच्या मुळे आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करता येईल, असं म्हणत ती आता ते पेपर सांभाळून ठेवते. पण त्याच वेळेला इकडे आता तिला सांगायला लागते, अगं जा, म्हणजे आता कन्नू रडती आहे, तू कन्नूला घे बरं, असं म्हटल्यावर ती ज्या वेळेला कन्नूला घ्यायला गेले हिने ते पेपर चोरलेले आहेत. पेपर चोरून तिने आता ते पेपर आपल्याकडे लपवून ठेवलेत. हे सगळं करत असताना वल्लरी मात्र आता धूर्तपणे सगळा प्लॅन करते, जेणेकरून हे पेपर आपल्याकडे ठेवून ती जी सौदामिनीच्या नावावरती 60% आहे ते आपल्या आकाशच्या नावावरती करण्यासाठी सौदामिनीची तिला भेट घ्यायची असते आणि त्यानंतर मग आता पुढचा खरा तमाशा सुरू होणार असतो. बरं, तो इकडे आता शिर्के, अर्णव आणि ईश्वरी उदयकांतला शोधायला निघालेले आहेत. आता ज्या ठिकाणी उदयकांतचा पत्ता सापडला आहे त्या ठिकाणून उदयकांत गायब झालेला आहे. कारण आता वल्लरीने त्याला फोन करून कळवलेलं आहे की आता इकडे अर्णव, ईश्वरी येत आहेत, तुझा पत्ता लागलाय. ईश्वरी सांगते, कोणीतरी आहे. राजेश काय बोलला होता? राजेश आपल्याला बोलला होता की तुम्हाला या सगळ्यामधून एकच व्यक्ती वाचवू शकते आणि ती तुमच्या घरामध्येच आहे. मला काय वाटतं माहितीये का, आपण ना जरा नीट विचार करायला पाहिजे की आपल्या घरामध्ये कोण हे सगळं करू शकतो. अर्णव म्हणतो, हे बघ मिसिंदोर, कोणीही असं सगळं करू शकणार नाहीये, आपल्या घरामध्ये कोण असं करेल? आणि त्यावेळेला ती सांगते, माफ करा अर्णव साहेब, तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा राग येऊ शकतो, पण मला डाऊट आहे, तो म्हणजे वल्लरी मामींवरती. 100% वल्लरी मामी हा प्रकार नक्कीच करू शकतात, मला डाऊट आहे, असं म्हणत ईश्वरी आता बोलल्यावरती इकडे आता अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू, आपण घरी जाऊया, आधी ते पेपर ताईच्या हातातून ताब्यात घेऊया, असं म्हणत सगळेजण घरी. इकडे आता वल्लरी आपल्या रूम मध्ये कसले तरी पेपर गुपचूप नेत आहे. हे आता इकडे पाहत आहे ती म्हणजे स्वतः आता नम्रता. आणि नम्रता विचार करते, ह्या गडबडीत कुठच्या इथे गेल्या? नाही, काहीतरी गडबड आहे. नम्रता तिच्या मागे पेपर बघण्यासाठी किंवा ती काय करते हे पाहण्यासाठी ज्या वेळेला रूमच्या इथे गेलेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत नम्रता तिला पाहते तर ती पेपर लपवत आहे. तितक्यात अर्णव, ईश्वरी घरी. आणि त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो, ताई ते पेपर दे. यावरती ती म्हणते, माझा ना मूर्खपणाच नडला, आत्ता मी पेपर इथे ठेवले होते. आणि त्यावरती तो म्हणतो, असं काय करतेस, तू बोललीस ना पेपर आहेत म्हणून. यावरती ती म्हणते, इथेच होते आत्ता मामी. आणि मामी म्हटल्यावरती अर्णवला संशय आलाय. त्यावरती ईश्वरी म्हणते, मामी इकडे आल्या होत्या. यावरती लगेचच आता मात्र हे दोघं जण वल्लरीच्या रूमच्या दिशेने आता इकडे आलेले आहेत. ज्या वेळेला वल्लरीच्या रूमच्या दिशेने आलेले आहेत आणि त्याच वेळेला नम्रता तिच्या हातातून पेपर हिसकावून घेत आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात खूप मोठे खुलासे होताना आपल्याला दिसतात आणि त्याच वेळेला अर्णव, ईश्वरी तिकडे आलेत. ते पेपर पाहतात. नम्रता म्हणते, ह्या पेपर रूम मध्ये लपवत होते आणि आता मी तुमचं बोलणं ऐकलं आणि म्हणून मी यांच्या मागे ताबडतोब आलेली आहे.
एका झटक्यात मात्र आता इकडे वल्लरीचं सगळं भांडं नम्रताने फोडलंय. नम्रताला चिडवत आता मात्र ती या सगळ्यामध्ये आपल्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न करत होती, पण हुशार नम्रताने तिचाच डाव तिच्यावरती उलटवलेला आहे आणि एका झटक्यात सगळी समीकरणं बदलत गेलेली आहेत.